काय झालं? पडलं का? आणि प्राजक्ता कुठे? ती आली का? हो आली, झोपली. थँक गॉड. बरं, आईनी बघितलं नाही ना तिला? आणि प्राजक्ता ओके आहे ना आता? राजू कशा अवस्थेत घरी आली हे याला सांगायला नको. ही गोष्ट जर बाहेर पडली तर खूप प्रॉब्लेम होते. वहिनी, तुला विचारतो मी, आईनी बघितलं का तिला? आणि प्राजक्ता ओके का? तब्येत बरी आहे का तिची? हो बरी आहे ती, आहे, झोपली आहे. तू पण झोप ना आता. हां, डोंट वरी. गुड नाईट. साहेब, अहो आम्हाला तिला भेटून तरी दिशी लागा नाही, तेवढं तरी करा की आमच्यासाठी. मॅडम, भेटू त्यांना. जा. कमळे, अगं हे काय होऊन बसलं ग? तू त्यासनी खरं खरं का सांगून टाकत नाही? इंग्या, अगं एडबीट लागले का तुला? अगं या सगळ्या प्रकरणात राजूचं नाव कुठंच यायला नको आहे. तसं जर झालं तर तिची लय बदनामी होईल ग. आधीच जे घडलंय ते लय भयंकर आहे तिच्यासाठी. इंगे, हे समजा जर बाहेर कळलं तर त्या चरणला बोलायचं सोडून प्राजक्ताला काय बाय बोलत बसतील ग लोक. उगाच खोट्या वाडव्या सोडत बसतील. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मी असं नाही होऊ देणार. अगं पर कमळे, तू मला वचन दे, काय बी झालं तरी तू कुणालाच काय बोलणार नाही याबद्दल. दे. कमळे, अगं असं स्वतःला डबऱ्यात घालून दुसऱ्याचं भलं करायची सवय कधी जाणार आहे ग तुझी? पंडित, तू बी वचन दे, तू कुणालाच ह्याच्याबद्दल काय बी बोलणार नाही. कमळे अगं दे. अगं पण कमळे, पोलीस म्हणत होते की तुला ह्या केसमधनं जामीन मिळणं लय अवघड आहे. आता काय करायचं आपण? अन्नपूर्णा आजी आता त्याच वाचू शकतात बघ. अगं वय की हे लक्षातच नाही आलं माझ्या. बंड्या, चल, आपल्यासनी काय बी करून अन्नपूर्णा आजीला गाठायलाच पाहिजे. कमळे, येतो. चल कमळे, काळजी घे, येतो. हा डब्बा तर कमीच आहे, पण मग हॉस्टेलच्या बाहेर कसं काय पडला? कमी काही प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना? चरणनं प्राजूच्या बाबतीत जे काय करायचा प्रयत्न केला ते मी कधीच कुणासमोर येऊ देणार नाही. जर हे ऋषी सरासनी कळलं तर ते चरणला जिद्द सोडणार नाहीत. हे सत्य अंधारातच राहिलेलं बरं. कमळे, तू फक्त मुंबईला तुझं सपान घेऊन गेलेली नाहीस, तर गावातल्या तुझ्यासारख्या समद्या पोरींचं भविष्य बदलायला गेलीस. तू शिकून सवरून मोठी साहेब होऊन गावात परत आलीस तर गावासमोर एक आदर्श उभा राहील आणि समद्याच पोरीसने या आधीच शिकवतील ना की लग्नाच्या बेडीत अडकवत बसतील. म्हणून आता तुला कसली बी अडचण येऊ दे, नाहीतर आबाळ कोसळू दे, पण तू तुझं सपान पुरं केल्या बगर गावात पाय बी टाकायचा नाहीस. आबांची बी हीच इच्छा होती आणि माझी बी हीच इच्छा आहे. हे विकायचंय की गहाण ठेवायचंय? नाही नाही, ऐकायचं नाही, घाण ठेवायचंय. आणि तुम्ही बी कुणाला ऐकू नका प्लीज. मी थोड्या दिवसात येतो आणि हे सोडवून येतो. हे काय? तुझ्यासाठी. म्हणजे तुमचा माझ्यावरचा राग गेला ना? तुझीच वस्तू आहे, बघू कुठं. अन्नपूर्णा आजी, ओ अन्नपूर्णा आजी, आजी, आओ दरवाजा खोला की. ओ आजी, आओ. अन्नपूर्णा आजी, ए
ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, हे माझं घर म्हणजे काय धर्मशाला वाटली? कोणी येईल कधी पण आणि उभं राहिली ते. ए मी तुझं काय बी ऐकणार नाही. मला फक्त अन्नपूर्णा आजीसनी भेटायचंय. अन्नपूर्णा आजी माहितीये का मी तुला काय बोलली? निघ बाहेर बोलली ना, चल निघ. अन्नपूर्णा आजी, अन्नपूर्णा आजी. ओरडा ओरड, इडियट. ओरड, अन्नपूर्णा आजींना आवाज द्यायचा आहे. मी पण देते तुझ्यासोबत. अन्नपूर्णा आजी, आजी आली बाहेर? नाही ना, बिकॉज तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. अन्नपूर्णा आजी 2 दिवसासाठी गुरुजींच्या आश्रमात गेल्या. आहे की नाही ग्रेट न्यूज? राजन काका, राजन काका. वन मोर ग्रेट न्यूज. राजन काका पण बाहेर आहेत. डॅड बिझनेस मीटिंग साठी गेलेत आउट ऑफ टाउन. तुला काय वाटलं ग? तू आणि ती तुझी गावछाप मैत्रीण माझ्या अगेन्स्ट इलेक्शन लढाल, माझ्या अगेन्स्ट उभे राहाल. विसरलेत का कोण आहे मी? अनिका महाजन आहे मी, अनिका महाजन. माझ्या अगेन्स्ट कोणी जिंकू नाही शकत कधी पण. आणि ती तुझी गावछाप मैत्रीण आहे ना, आता अशा केसमध्ये बंद आहे की ती कधीच बाहेर पडूच शकत नाही. फॉरएव्हर साठी जेलमध्ये लॉक्ड आहे. चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. आणि 2 दिवसानंतर सपोज अन्नपूर्णा आजी आली आणि तिचं बेल झालं तरी फायदा नाही, कारण की तोपर्यंत मी इलेक्शन जिंकलेली असेल. त्यामुळे तू, तुझी ती गावछाप मैत्रीण अँड whoever this is, तुम्ही तिघही ना इथून निघून जा. गावाचं रिटर्न तिकीट काढा. चल गेट आउट. हे अनिका, मी तुझ्या पाय पडतो ग, प्लीज असं काय करू नको. मी कमळीला सांगतो की चला मागं घ्यायला, पर प्लीज अनिका कमळीला जेलमध्ये सोडव. चल अनिका. काय बोलली मी तुला? डोंट टच मी. हा शी, मला हात लावला, आता आंघोळ करावी लागेल. समवन प्लीज मेक माय बाथटब रेडी. गो अवे गो. हो मॅडम, लय झाला तुमचा तमाशा. तुमचा यो माज आहे ना, आम्हाला नाही दाखवायचा, तुमच्याकडे ठेवायचा. काय ए गप, रात किड्यासारखी काय किरकिर लावल्या मागापासून? कान किटले माझे ऐकून. आता लय घाण लागले असेल नाही का तुला? जा जाऊन बस जा तुझ्या टप्पात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी नियत कधीच नाही साफ होणार. काळ्या काळजाची कुठली. आणि विषय राहिला आमच्या कमळीचा. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे मला, तू बघच. तिला आम्ही यातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार, शब्द आहे तुला. आणि तू जो डाव केलाय ना आणि आमच्या कमीला अडकवलेस ना, तो डाव तुझ्यावर एक दिवस नक्कीच फिरणार. तू पण जाशील एक दिवस जेलमध्ये. जर आई आबासने कळलं की मी जेलमध्ये आहे तर त्यांचा केवढा विश्वास आहे माझ्यावर. तो झटझटशी निघून जाईल. मला असं बघून काय वाटेल त्यासनी? त्यांच्या खानदानाची, त्यांची आबरू मी येशीला टांगली. त्यासनी माझी लाज वाटेल काय?